आपण अनेकांना पाहतो की त्यांना नवनवीन गोष्टी अनुभवण्याची खूप आस असते, खूप आवड असते. मात्र खरंच ही व्यक्ती आतून आनंदी असते का? की ती काहीतरी शोधत असते, अस्वस्थ असते, म्हणून ती वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळेला ट्राय करत असते? या प्रश्नाचं खरोखर उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. व्यक्ती परत्वे ही तऱ्हा बदलते. बऱ्याचदा अनेक व्यक्ती आपला जो कम्फर्ट झोन आहे, तो सोडायला तयार नसतात. फारशा उत्सुक नसतात. खरं तर बदलासाठी बरीच माणसं उत्सुक असत नाहीत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींची सवय झालेली असते, त्या गोष्टींमध्ये आपल्याला आपोआपच सुरक्षितता आलेली असते. बघा, आपल्या घरामधली एखादी खोली असेल किंवा आपली बसण्याची एखादी जागा असेल, अगदी आपलं रोजचं जेवणाचं ताट असेल, त्या गोष्टींविषयी आपली एक अशी अटॅचमेंट झालेली असते, की ती गोष्ट आपल्याला एक वेगळ्या प्रकारची सुरक्षितता देत असते. याचीच दुसरी बाजू म्हणजे आपण कायम अस्वस्थ आहोत. आपण सुरक्षितता शोधत आहोत. बाह्य जगामध्ये शोधत असताना ती वस्तूंच्या रूपात, व्यक्तींच्या रूपात आपण नेहमीच शोधण्याचा आणि ती पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपण फसतो. खरी सुरक्षितता आतनं निर्माण होणारी असते. कुठल्याही बाह्य व्यक्तीवर, वस्तूवर अवलंबून न राहता प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये अशी ऊर्जा आहे, असं एक स्थान आहे, की ज्या ऊर्जेमध्ये ती व्यक्ती स्वयंपूर्ण आहे. मात्र ती स्वयंपूर्णता, ते ऊर्जा केंद्र माणसांना माहितीच नाही. आपणही जर असं ऊर्जा केंद्र जे स्वतःच्याच आत दडलेलं आहे, शोधत असाल, तर 90 मिनिटांच्या मोफत सेशन रूममध्ये मी आपल्याला आमंत्रित करते. या 90 मिनिटांच्या मोफत सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या WhatsApp क्रमांकावरती संपर्क करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. तेव्हा लवकरच भेटूयात या ऑनलाईन सेशनच्या निमित्ताने.